हे मिरची कशी किलो ती? काय बोल बोल. ती मिरची कशी किलो? 700 रुपये. ही 550. ही 450. 320. नमस्कार मित्रांनो, मी विनायक पालव तुमचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज स्पेशल असा काय तर मी सोलो राईडसाठी जातो आहे, त्या म्हणजे वेंगुर्ला साईडला. तर माझा एक छोटासा काम आहे फक्त, त्यासाठी मी जातो आहे. तर आपल्याला सोलो राईड म्हणून अनुभव घेऊचा आणि तो तुमच्यापर्यंत पोचवचा. तर म्हाका आज माझा काम आणि खंय डेस्टिनेशन्स करूक भेटतात ते बघूचं. तर त्यासाठी मी चाललं एकटोच तसं, आणि माझ्यासोबत हा गाडी आपली बजाजची सिटी आणि तुम्ही. तर आपण आज बघूया आपल्याला आज काय काय फिराक भेटता, काय काय अनुभव भेटता नवीन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. चला, आणि जर ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा चांगले चांगले. चला, धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा. चला, तर मित्रांनो मी आता असं आहे आमच्या वडाचा पाटच्या आणि गुळवणच्या सीमेवर जांभळीची घाटी ह्या ठिकाणी. तर ही आमची स्पेशल जांभळीची घाटी आणि मी चढावारच आहे आणि हे असून उतारा सरळ खाली. चला, आपल्या राईडला सुरुवात करूया. चला, बाय बाय. मित्रांनो, गुरामवाड आणि कट्टा क्रॉस करून मी आता जरा पुढे येईल आहे. तर आता मी पुढा साईडला जातले पहिलो, तर वराडमधनं जातले, वराडमधनं बघूया. ह्यो नवीन रोड हा जरा, पण मी जास्त करून पेंडूर मार्गे त्या रोडने नेरूर पार त्या रोडने जातो आहे, पेंडूर नेरूर पार त्या रोडने. तर किंवा सरळ हायवे ओरोसमधून सरळ हायवे जाऊन मग कुडामध्ये. तर आता मी ह्या नवीन रोडने वराड चांगलो हा असं म्हणतं सगळेजण, मग त्या रोडने जाऊचं आपल्या. कसं रोड हा तो पण बघूया आपण. मित्रांनो, थोडंसं ह्यो रस्ता मागा खराब भेटलो, आता चांगलं दिसता रस्ते याच्यापुढे. तर मित्रांनो, वराडच्या ह्याच्यावरती ह्या पुला नदीवरती किंवा कर्ली नदी आहे आपली. कसला मस्त पूल आणि काय लोकेशन आहे बघा, मस्त पर्यटन स्थळ होऊ शकतं. आपण 2 मिनटं जरा थांबून व्यवस्थित जरा शूटिंग करूया आणि मग आपण पुढे जाऊया. मित्रांनो, तुम्ही बघू शकतास ह्या वराडच्या इथला कर्ली नदीवरचा एक छोटासा पूल मस्तपैकी. तर हे इथलं निसर्ग आणि या कसा दिसता, तर लोक हैसर
शेती पण भरपूर करतात वाटतं. हे काय माड वगैरे खूपच आणि सर काय नाही काय शेती दिसता. आपण आता ना ह्या साईडला जरा जाऊन बघू. फर्स्ट टाइम या बघतोय, जरा थांबा नाही तुमच्यासाठी. तर हे बघा, ह्यो रोड इकडनं ह्यो कट्ट्या साईडनं इलो, म्हणजे वराड कट्ट्यावरनं वराडच्या जाऊ रोड इलो कोसरबाई वगैरे त्या साईडनं सरळ असं सरळ रस्तो ह्यो नागदा मारुती मंदिर आहे ना नेरूळ पारच्या त्या साईडला, थंयसर त्या रोडला ह्या जाऊन भेटतलो आपण आता. ह्या बघा इकडचा निसर्ग बघा. बोटी पण आता सर छोटे होडी रेती माका वाटतं काढतो त्या साईडला. रेतीचे रॅम्प दिसतात. आता काय नाही काम चालू. तर सकाळचे 10:30 वाजल्यात आणि थोडीशी मळबट आहे, एवढा का ऊन नाही. चला चला आपण आता आपल्या पुढे कामाक जाऊया. ते कसा वाटला ह्या पूल आणि इथला निसर्ग वराडातलो नक्की सांगा कमेंट करून. काका टमाटा कसे हो? हे मिरची कशी किलो ती? काय 50. बोल बोल. ही मिरची कशी किलो? 700 रुपये. ही 550. ही 450. 320. नमस्कार मित्रांनो, मी आता येलो आहे वेंगुर्ला बाजारात. तर ह्यो बाजार आपलो
आज फुल बाजार भरलो. आज रविवार हा पण आज वेंगुर्ल्याचा बाजार असतो तर बरीच गर्दी आहे बाजारात. नारळ कसे हो? मी जरा फक्त आता बाजाराचा जरा शूट घेतोय आणि निघतोय. माझं आता काम होतं तर माझा झाला काहीच. आपलं सगळं भाजी मार्केट हा कळिंग ना इलियर. काकी वाली कसे? वाली कसे? असं नाही असं नाही. येते येते वरसून येत वरसून येत आहे. येते येते. असं ना. कशी आहोत? असं नाही की बाय मी फिरा गेलो आहेस. काय नाव तुमचा? नाव काय तुमचा? यांचं दुकान हा वेंगुर्ल्या बाजारात बघू शकता. त्यांच्याकडे खूप सगळ्या प्रकारचे फ्रेश भाजी भेटतात. कधी पण यावा. रात्री 9-10 वाजेपर्यंत. काकी फिरा गेलं या मी जरा त्यामुळे व्हिडिओ घेतो. सगळी फ्रेश भाजी आहे तुमच्याकडे? गावठी आहेत. हा 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 हा. लाल भाजी, मोळ्याची भाजी, हा हा. गोडकी, वाली गावठी, काजूगर गावठी. काजूगर कसे? 400 रुपये. 100 ना. चला. जेव्हा बाजार हा मासे आहोत. हिरा गेलोय. कसे आहोत वाटे? 50 ना. मी आता घरात जाईपर्यंत ते गाडीवर येतोय जरा भूत फिरा येतोय. कशा वाटव? नाही ना फिरा गेलो.
नंबरला 3-3 बल मिळणार आहे. काय वाटतं शूटिंग करतोय फक्त. कसे आहोत? दोन्ही 200 100 हा 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 200 ना 50 200 2 नग. मी मालवण पण दिलं त्यामुळे माझा देवा उशीर होतो. शूटिंग करून जाऊ इकडचे मार्केट. काय म्हणतास? कसे लावलास मासे? 300 रुपये. टाकीची मुलाखत घेऊया. कसे लावलं मासे? मासे कसे आहोत? 100 रुपये. करली नाही ती कापून रेडी आहे. तर मित्रांनो आपण वेंगुर्ल्याचा मच्छी मार्केट बघून झाला. कोयते कसे? झाडू कसे आहेत? झाडू 200 रुपये 180 व्हिडिओ काढतोय. पैसून इलास तुम्ही? हां हरिचरण आवेरा. हां 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 रोज येतास का बाजारात? दोरा. हां हां आमची खास आकर्षण चाप्याची. हो सौंदर्य जात चाप्याची. नाव काय तुमचा? कुडाव वामन कुडाव. वामन कुडाव. काय हो स्वतः आम्ही बनवतो. हां हां कोकम वगैरे. तुम्ही नंबर घराकडेच बनवता? कशी आहे सध्या कोकमा ती? सध्या 650 रुपये 700 रुपये किलो किलो. कोकम. आणि आगोळ? अगं हे आता आम्ही देतो आपले 500-550 रुपये. चलत
व्हिडिओ देतलास तुम्ही काकीन काय मालिशचा ठेवलं ना वाटतं. आम्ही स्वतः अपंग असेल हां झाडू काय आता आमच्याकडे आणून द्या. मालिश नाही ठेवला पण माझा माणूस त्याला गुण काय असा काय काय गुण किती असा माझ्या त्याला. हां तुम्ही घराकडे बनवता. हा स्वतः बनवतो तुम्ही कुठचे. आम्ही याच्यावरती वेंगुर्ला ताक हा तेल बनवताय तुम्ही घरगुती घरगुती ते. मालिश करूचा सगळ्यावरती हा. होय सांधेदुखी गुडघेदुखी पाठदुखी वात विकारावर कधी इलाज वेंगुर्ल्यात तर ह्या काकींकडून या तेल घ्यावा. चला बराच असं कशो धार माका नको मी आपलं असंच विचारते का परवापर्यंत ना महाग परत पाडव्या दिवशी जास्त दर असतो. हां पाडव्या दिवशी हे 100 असतं. 100 हे 50 50 30 रुपयाचे तीन. 3 हे बकुळी. हां बकोळी हवी. नाही नाही हा तुम्ही या. व्हिडिओ घेत आहे. एक ऍडजस्टमेंट कर मी एक घेऊन जातो एक ते पम्याला देते सकाळीच मी चुकी केलं ते पोरगा मला सांगू नका लेट आलं दिलंय की त्या? हे. व्हिडिओ देतो आजी व्हिडिओ देतो आजी फुला नको आहेत माका मी व्हिडिओ काढतोय काय करता तू? शूटिंग करतोय तुझी माहिती आहे. मोबाईलात दिसतलो हे सांगतले तुका दिसतं वेंगुर्ल्याच्या बाजारात कशी लावलं हार आहे 60 आणि 1 मस्त हेचो ना तो हा ती माहिती होती ह्या नाव एक आठवत नव्हता हो डायरेक्ट चला काय म्हटलं आता वेगळं राहिलं ना. तर मित्रांनो आता वेंगुर्ल्या बाजारात आपण गेलेलो तर खूप मस्तपैकी आपल्या नवीन नवीन काय बाजारात दिला त्यात बघून भेटला. तर तुमका ह्या काय काय वस्तू कसे वाटले तेव्हा कसं सांगा नक्की. चला आता आपलं निघायचो टाईम झालो आहे ना वेंगुर्ल्यात. तर मित्रांनो आपण आज वेंगुर्ल्यात दिलं तर सकाळी मी बरोबर माझ्यामध्ये 10 वाजता बाहेर पडलं असतं आणि तिथनं 10 वाजता बाहेर पडले आहे सर मग 11 सव्वा 11 वाजले वेंगुर्ल्यात. तर त्याआधी आपण वराडचा रस्ता बघितलं वराडचा पूल बघितला. तर त्या पुलाकडे किती निसर्गरम्य वातावरण होतं तर आपण बघितला. आजूबाजू परिसर किती सुंदर होतो तो. त्याच्यानंतर आपण नाते मारुती मंदिर म्हणजे नेरूळमध्ये येतात त्या मंदिर आपण बघितलं तिथलं आपण दर्शन घेतलं. नंतर आपण सरळ इलो थेट
वेंगुर्ला. तर वेंगुर्ल्यात येऊन आपल्याला आज बाजार कॅचअप करूक भेटलो अचानक भयानक असो. तर ह्यो व्हिडिओ तुमका म्हणजे ह्यो अनुभव माझो तुमका कसो वाटलो आणि ह्यो व्हिडिओ तुमका खरोखर आवडलो काय तर सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ जर खरोखर आवडलो तर लाईक पण करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मेन म्हणजे चॅनल शेअर करा आणि लवकरात लवकर सबस्क्रायबर वाढवा. चला आजचा व्हिडिओ मी आता हेच थांबवत आहे. खूप खूप धन्यवाद. दुपारचे 1 वाजतील तर तासाभरात मी घरात पोहोचा आणि अर्ध्यावरती बाहेर पडा म्हटलं व्हिडिओची संपवूया. कारण जास्त मोठं व्हिडिओ पण काय कोण तुम्ही बघूचाच नाही तसे पण.